इफिस्करास पत्र याचा 1:3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. यस आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. यस आमेन. जो खरोखर आपला येशू ख्रिस्ताचा देव व पिता हा धन्यवादित असो म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. कारण प्रभू पित्याने, यहोवा पित्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला बलिदान केलेलं आहे आपल्या पाप्यांसाठी. कारण परमेश्वराची, यहोवा पित्याची अशी इच्छा होती की कोणाचाही नाश होऊ नये. तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव म्हणजेच आपला देव आणि पिता म्हणजेच आपला पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. यस आमेन आमेन. की पित्याने, यहोवा पित्याने आपल्याला काय केलेलं आहे? स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद म्हणजेच काय की आपल्याला सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केलेला आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. हो, ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. तर येशू ख्रिस्ताचं वचन असं सांगतं की मार्ग, सत्य आणि जीवन हे मीच आहे. तर माझ्याकडे आल्या वाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. तर त्यामुळे पित्याने काय केलेलं आहे की आपले स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला सर्वांना काय केलेला आहे? तो मार्ग मोकळा करून तो सुद्धा आपल्यासाठी आशीर्वादित केलेला आहे माझ्या बहीण भावांनो. तर किती अद्भुत हे वचन आहे. आणि इथे हे पौल, इफिस्करास पत्र हे पौलाने लिहिलेलं आहे. तर ते इथे पौल असं सांगत आहे की आपण काय केलं पाहिजे की फक्त पिता किंवा पुत्र किंवा पवित्र आत्मा एकाला न प्रार्थना करता त्रैक्य देवाला आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या द्वारेच आपण आपली प्रार्थना ही केली पाहिजे. आणि आपली प्रार्थना हे त्रैक्य देवाच्या द्वारे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याकडे आपली प्रार्थना ही खूप सामर्थ्यशाली होते. आणि हो, परमेश्वर तो नक्की ऐकतो. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की आपले प्रार्थना आणि आपण कोणालाही विसरता कामा नये. हो, कारण एक देव नाही, कारण पित्या वाचून पुत्र नाही किंवा पुत्रा वाचून पवित्र आत्मा नाही, तर हे एकच आहेत. हो, तिन्ही एकच आहेत. कारण परमेश्वर हा महान आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की त्रैक्य देवाच्या नावानेच आपली प्रार्थना ही केली पाहिजे. आणि तरच आपल्याला आशीर्वाद हे 3 गुणा एक्स्ट्रा मिळणार आहेत. हो माझ्या बहीण भावांनो. त्यामुळे निरंतर प्रार्थना करा, आशीर्वादित व्हा. आपण ह्या वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करता बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी, ह्या वेळेसाठी आणि ह्या जीवनासाठी आणि वचनासाठी तुला कोटी 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 धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या बाप्पा की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव म्हणजेच आमचा देव, प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता म्हणजेच आमचा पिता धन्यवादित असो. हो, कारण तो महान आहे, तो सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान आहे, ह्या पृथ्वीचा रचयिता आहे. हो, कारण तो शब्दाद्वारे त्यांनी हे सगळं आकाश, पृथ्वी हे पूर्ण ब्रह्मांड निर्मिती केली आहे. तर तो खूप धन्यवादितच असा आमचा महान देव आणि पिता आहे. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद जे आहेत ते आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते सर्व आशीर्वादित केलेले आहेत. त्याबद्दल आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, कोण या जगावरती असं प्रीती करतं माझ्या बाप्पा की एकुलत्या एक पुत्राला बलिदान केलं त्यांनी. हो माझ्या राजा, की जगाचा नाश होऊ नये, आम्हा पाप्यांचा, मज पाप्याचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वराने इतका मोठा बलिदान केलेला आहे. तर आम्ही कधीही या बलिदानाला विसरू नये. आणि येशू ख्रिस्तच हा आमचा उद्धार करता आहे हे सुद्धा आम्ही आमच्या जुबानीने अंगीकार करून परमेश्वराच्या चरणी लीन नम्र झालो पाहिजे माझ्या राजा. हो दे बाप्पा, जे कोणी आज माझे बहीण भाऊ हे वचन ऐकत आहेत माझ्या राजा, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. माझा पूर्ण यूट्यूब परिवाराला तू ब्लेसिंगने भरून काढ माझ्या राजा. प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येकाच्या घरात काय होणे घटे आहे
हे तू जाणतोस माझ्या राजा. हो देवा, त्यांना सर्वांना तू आशीर्वादित कर, त्यांचे सर्व मार्ग तू मोकळे कर माझ्या बाप्पा. हो पित्या, कारण हे जगिक जीवन जगत असताना तर तू आम्हाला आशीर्वाद दिलेलेच आहेत माझ्या राजा, पण आम्हाला अनंत काळाचं सार्वकालिक जीवनाचा सुद्धा तू आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारेच हा अधिकार दिलेला आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्याबद्दलही तुला मी कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. आणि जे कोणी आज प्रार्थनेमध्ये माझे बहीण भाऊ कमी पडत आहेत, त्यांना शक्ती सामर्थ्याने बळ दे माझ्या राजा, जेणेकरून ते प्रार्थनेत अधिक आणि अधिक वाढावे, ते वचनात वाढावे, यासाठी तू त्यांना सहाय्यता आणि मदत कर माझ्या बाप्पा. हो दे बाप्पा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. आज कोणी आजारी असतील माझ्या राजा, त्यांना तू आरोग्य दे माझ्या बाप्पा. जे कोणी कर्जत असतील माझ्या राजा, त्यांना तू कर्जमुक्त कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुला सर्व काही शक्य आहे. मागा म्हणजे मिळेल म्हणलेला तो आमचा बाप आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, माझ्या ह्या पूर्ण यूट्यूब परिवारासाठी मागते माझ्या राजा, त्यांना आरोग्य, छंगाई, बरकत दे, त्यांचे सर्व प्रॉब्लेम्स तू काढून टाक माझ्या राजा, कारण हे तू जाणणारा बाप आहेस माझ्या राजा. तुला सर्व काही माहिती आहे माझ्या परमेश्वरा, त्याबद्दल तुला मी धन्यवाद देते माझ्या राजा. आणि छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.